श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 7। श्री गणेशाय नमः। नामकरणी सिद्धाला म्हणाला, गोकर्ण क्षेत्राचे पवित्रचे स्थान महात्मय ऐकावे अशी माझी इच्छा आहे। सिद्ध म्हणाले, ऐक, इक्ष्वाकुवंशात मित्रसह नावाचा शूरवीर, न्यायी, धर्मज्ञ, शास्त्रज्ञ राजा होऊन गेला। एकदा तो शिकारसाठी निर्मनुष्य अरण्यात हिंडत असताना त्याला भयानक राक्षस दिसला। राजावर हल्ला करण्याच्या हेतूने त्या राक्षसाने झडप घालण्यापूर्वीच बाणाचा वर्षाव करून राजाने त्याला घायाळ केले। त्याच वेळी राक्षसाचा भाऊ तेथे आला। आपल्या भावाला धरणीवर घायाळ होऊन पडलेला पाहून तो शोक करू लागला। तेव्हा मरणासन्न अवस्थेत असलेल्या तो राक्षस आपल्या भावाला आपल्या मृत्यूचा सूड घेण्याचे सांगून तो मेला। भावाच्या मृत्यूने त्याचा राक्षस बंधू दुःखी झाला व मृत्यूला कारण झालेल्या राजाचा सूड घेण्याचे ठरवून त्याने मनुष्य रूप घेतले। राजनगरीत येऊन गोड बोलून राजवाड्यात सेवकाचे काम मिळविले। नम्रता, मधुर भाषण, सात्विकता धारण करून राजाचे मन कौशल्याने जिंकून घेतले। स्वादिष्ट पक्वान्ने बनविण्यात तो निपुण असल्याने त्याने केलेल्या मिष्ठान्न सेवनामुळे तृप्त होऊन राजाने त्याला स्वयंपाकगृहात मुख्य सेवक म्हणून नियुक्त केले। एके दिवशी राजवाड्यात राजाच्या पित्याचे श्राद्ध होते। त्यावेळी राजाने वासिष्ठ सारख्या थोर ऋषींना भोजनाला निमंत्रित केले होते। श्राद्धाचा स्वयंपाक या नव्या सेवकाला करण्याची आज्ञा केली। राजाचा सूड घेण्याचा उद्देशाने राजवाड्यात प्रवेश मिळविलेल्या त्या राक्षसाने नरमास आणून शिजविले। ऋषींसाठी भोजनाची पाने मांडली गेली। वसिष्ठ ऋषींच्या मनात या सेवकाने नरमास वाढले। वसिष्ठांच्या पानात या सेवकाने नरमास वाढले ते पाहून वसिष्ठ ऋषी क्रोधित झाले। त्यांनी राजाला शाप दिला, राजा, तू ब्रह्म राक्षस होशील। मदयंती राणी वसिष्ठांच्या पाया पडली, राजाला उशाप देण्याची विनंती केली। वसिष्ठ ऋषींना दया आली। त्यांनी सांगितले, हा शाप 12 वर्षे भोगावे लागेल, त्यानंतर राजाला पूर्वरूप प्राप्त होईल। शापाप्रमाणे राजा ब्रह्म राक्षस होऊन निबिड अरण्यात निघून गेला। तेथे तो मनुष्य, प्राणी, पक्षी यांची हत्या करून आपले पोट भरू लागला। एकदा एक ब्राह्मण पती पत्नी अरण्यातून जात होते। त्यांना पाहून या भक्ष राक्षसाने त्यातील ब्राह्मणाला पकडले व त्याला खाण्यासाठी ओढत फरफरत नेऊ लागला। ब्राह्मणाची पत्नी मोठ्याने रडू ओरडू लागली। ब्रह्म राक्षसाच्या तिने खूप विनवण्या केल्या। माझे पती वेदज्ञ आहेत, त्यांना मारलेस तर तुला पाप लागेल। परंतु तिची काहीही न ऐकता ब्रह्म राक्षसाने त्या ब्राह्मणाला फाडून खाल्ले। शोक अनावर झालेल्या त्या ब्राह्मण पत्नीने संतापाने त्याला शाप दिला, अरे राक्षसा, माझी विनंती न ऐकता तू हे दुष्कर्म केलेस। तू सूर्यवंशीचा राजा आहेस,
तुला 12 वर्षे ब्रह्म राक्षस होऊन हा शाप भोगण्याचा आहे. परंतु 12 वर्षानंतर पूर्वरूप प्राप्त होऊन तू तुझ्या राजधानीत जाशील, तेव्हा तुझ्या स्त्रीशी समागम करण्यासाठी गेलास की मरून जाशील. 12 वर्षानंतर राजा शापमुक्त होऊन राजधानीत आला. राणी मदयंतीला त्याने ब्राह्मण पत्नीने दिलेला शाप सांगितला. राणीला दुःख झाले. शापामुळे संतती प्राप्त होणार नाही, याकरिता शास्त्री पंडिताला शापोद्धाराचा उपाय त्यांनी विचारला. त्या सर्वांनी राजाला तीर्थयात्रा करण्याचा सल्ला दिला. राजाने पुष्कळ तीर्थयात्रा, दान धर्म, अन्न संतर्पणे, पुरश्चरणे केली, परंतु ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले नाही. असेच फिरत फिरत राजा मिथिला नगरीत आला. तेथे नगराबाहेरच गौतम ऋषी अनेक ऋषी समवेत एका वटवृक्षाखाली बसले होते. त्यांना पाहून राजाला आनंद झाला. त्याच्या पायावर लोटांगण घातले. गौतम ऋषींनी राजाची आस्थापूर्वक चौकशी केली. राजाने ऋषींना शापाचे इतिहास सांगितला. अनेक तीर्थयात्रा केल्या, परंतु ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले नाही. काय करावे? मला एखादा उपाय सांगा, अशी काकुळतीने राजाने प्रार्थना केली. गौतम ऋषी म्हणाले, राजा, गोकर्ण क्षेत्राचा महिमा थोर आहे. तू तेथे जा, म्हणजे पापमुक्त होशील. तेथे शिवशंकर पार्वतीसह प्रकटले आहेत. राजाने विचारले, आपण सांगितलेल्या क्षेत्राचा महिमा ऐकून मी तेथे जाण्याचा निश्चय केला आहे, परंतु पूर्वी या पुण्यक्षेत्राची प्रचिती आली अशी कथा मला सांगा. यावर गौतम ऋषी म्हणाले, या पुण्यक्षेत्राच्या प्रभावाची प्रचिती आली अशी कथा मी तुला सांगतो, ऐक. आम्ही काही ऋषी मिळून एकदा गोकर्ण क्षेत्री गेलो. तेथे एक वृक्षाच्या छायेखाली बसलो. तेवढ्यात तेथे एक आंधळी, अमंगल, महारोगी, चांडाळ स्त्री पाहिली. तिच्या सर्वांगाला दुर्गंधी सुटली होती. कसे तरी ती स्त्री वृक्षाच्या छायेखाली येऊन पोहोचली. तिथे ती भूमीवर कोसळली आणि तिचे प्राण गेले. त्या क्षणी आकाशातून एक दिव्य विमान उतरले. त्यातून भस्मलेपन केलेले जटाधारी, रुद्राधारी शिवगण उतरले. त्यांना आम्ही विचारले, तुम्ही कोणाच्या उद्धारासाठी आला आहात? ते म्हणाले, आम्ही या चांडाळ स्त्रीला शिवलोकी नेण्यासाठी शिवाच्या आज्ञेवरून आलो आहोत. तिच्या हातून अशी कोणती मोठी शिवभक्ती घडली? तेव्हा आम्हा शिवदूतांनी तिचा पूर्ववृत्त सांगितले. गौतम ऋषी राजाला शिवदूतांनी सांगितलेली चांडालीचे पूर्ववृत्त सांगू लागले. ही चांडाळ स्त्री पूर्वजन्मी सौदामिनी नावाची ब्राह्मण कन्या होती. ती लावण्यवती होती. बालवयातच तिचा विवाह झाला व लगेच तिला वैधव्य प्राप्त झाले. माता पित्याने आपल्या घरी आणले. काही काळानंतर तिला तारुण्यावस्था प्राप्त झाली. तारुण्यात ती फार उन्मत्त झाली. कुमार्गाला लागली. गरोदर राहिली. लोकांनी हिच्या माता पित्याला वाळीत टाकले. माता पित्यांनी हिला घराबाहेर काढले व त्यांनी प्रायश्चित घेतले व ते शुद्ध झाले. तिला घराबाहेर काढल्यामुळे ती गावोगावी भटकू लागली. एक शूद्र वाण्यावर तिचे प्रेम बसले व तिने त्याच्याशी लग्न केले. शूद्राच्या संगतीने ती मांस भक्षण करू लागली, मदिरा पिऊ लागली. तेथेच तिला मुलगा झाला. मांसांची चटक लागलेल्या त्या स्त्रीने मदिरेच्या धुंदीत बेफाम होऊन अंगणात बांधलेले वासरू बोकड समजून कापले.
मांस रांधून सर्वांना वाढले. आपणही खाल्ले. डोके शिंक्यावर टांगून ठेवले. गाय हंबरडा फोडत होती. भानावर आल्यावर दूध काढण्यासाठी गोठ्यातही गेली. तिथे तिला वासराऐवजी बोकड दिसला. घरात येऊन तिने शिंक्यावर टांगलेले डोके पाहिले. तिला आपली चूक लक्षात आली. तिला दुःख झाले. अज्ञानाने आपल्या हातून केवढे पाप घडले याचा तिला पश्चाताप झाला. तिने वासराचे डोके मातीत पुरून टाकले व सर्वांना सांगू लागली की वाघाने वासरू खाल्ले. पुढे काही काळाने ती मरण पावली. यमदूतांनी तिला नरकात टाकले. तिला दुसरा जन्म मिळाला. तो चांडाळ स्त्रीचा. ती जन्मतः अंध, पंगू, कुष्ठरोगी जन्मली. आई वडील जिवंत होते तोपर्यंत त्यांनी हिला सांभाळले, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हिला कोणी जवळ करीना. एकदा ती कशी तरी चाच पडत अडखळत गोकर्ण क्षेत्रापर्यंत आली. तिथे पर्वकाळ म्हणून यात्रा भरली होती. तो शिवरात्रीचा दिवस होता. तिला कोणीही भिक्षा घातली नाही. तिला त्या दिवशी पूर्ण उपास घडला. कोणीतरी बेलाचे पान दिले. हिने हुंगून पाहिले व खाण्याची वस्तू नाही म्हणून रागाने फेकून दिले. ते बेलपत्र वाऱ्याने उडत नेमके शिवलिंगावर पडले. अन्नाच्या आशेने रात्रभर ती मंदिराबाहेर बसून राहिली, त्यामुळे तिला जागरण घडले. अशा प्रकारे शिवरात्रीचा निर्जल उपवास, जागरण, बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण झाले. या महापुण्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले. तिचे सर्व पाप जळून गेले. तिला मुक्ती देऊन शिवलोकी आणण्याची शिवशंकरांनी आम्हाला विमानाने पाठवले आहे. राजाही गोकर्ण क्षेत्री जाऊन आल्याने ब्रह्महत्येचे पापापासून मुक्त झाला. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे, सिद्धासी गोकर्ण महिमा आम्हासी निरोपीजे स्वामी कृपेसी. पूर्वी कवना साक्षी झाली, समस्त तीर्थे सांडुनी श्रीपाद गेले किंकारणी. पूर्वी आधार केला कवणी, पुराण कथा सांगा मज. ज्वावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती. वांछा होतेसे ज्ञान ज्योती. कृपा सिंधू गुरुराया, सिद्ध म्हणे नामधारकासी. गोकर्ण महिमा मज पुससी, सांगेत तुझ विस्तारेसी. एक चित्ते परियेसा. पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी मिस्त्र सह राजा परियेसी. प्रतापवंत क्षत्रिय राशी, सर्वधर्मरत देखा. राजा शकळ शास्त्रज्ञ विवेकेसी असे श्रुती निपुणा. बालद्य शूर महाभिज्ञ नित्योद्योगी दयानिधी. असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारधीसी. प्रवेशला महावनासी, वस्ती शार्दूल सिंहे जेथे. निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत. भेटला तिथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक. राजा देखोनी तयासी, वर्षता शर झाला कोपेसी. मूर्छुना येऊन धरणीसी, पडला दैत्य त्या वेळी. होता तयाचा बंधू जवळी, आक्रंद तसे प्रबळी. पाषाण हाणी कपाळी, बंधू शोके करोनिया. प्राण त्वजिता निशाचर, बंधूसी म्हणतसे येर. जरी तू होसी माझा सहोदर, सूड घेई माझा तू. ऐसे बोलूनी बंधूसी, दैत्य पावला पंचत्वासी. अनेक मायापाशी नररूप धरिले तयावेळी. रूप धरोनी मानवाचे, सौम्य वाणी बोले वाचे. सेवकत्व करी राजयाचे, अति नम्रत्वे बोलोनिया. सेवा करी नाना परी, सेवकाचे सारखे मन धरी. कितीक दिवसांवरी वनांतरी राजा होता देखा.
समस्त मृग जिंकुनी, दृष्ट जीवाते वधुनी. राजा आला परतोनी, आपला नगरा परियेसा. ऐसे असता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियेसे. आमंत्रण सांगे ऋषींसी, वशिष्ठाधिका परियेसा. ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक, करवितसे सेविवेक. कापट्ये होते ते सेवक, तया स्थानी ठेविले. राजा म्हणे तयासी, पाकस्थानी तू वससी. जे जे मागेल भानवसी, सर्व आणूनी त्या द्यावे. अंगीकारो ते सेवक, नरमास आणूनी देख. कापट्य भावे करवी पाक, केली शाक यावेळी. ठाय घातिला ऋषी ईश्वरांसी, पहिलेच वाढिले नरमासासी. पाहता कोप आला वसिष्ठासी, दिदला शाप तये वेळी. वसिष्ठ म्हणे रायासी, नरमास वाढिले आमासी. त्वरित भक्षा राक्षस होशी, म्हणून शाप दिदला. शाप देता तये काळी, राजा कोपला तत्काळी. अपराध नसता प्रबळी, वाया मज का शापिले. नेने मास पाक कोणी केला, माझा निरोप नाही झाला. वृथा अमृते शाप दिदला, आपण शापीन म्हणत असे. उदक घेऊन अंजुळी, शापावया सिद्ध झाला ते काळी. तव राजपत्नी येऊन जवळी, वर्जी आपुले पती ते. पतीसी म्हणे ती नारी, गुरुसी शापिता दोष भारी. वंदुनी तयाचे चरण धरी, तेने भवसागर तरशील. मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण. अंजुळीचे उदक जाण, टाकी आपुले चरणावरी. शाप देता कल्मश पाणी, पडले राजाचे चरणे. कल्मशपाद नाम म्हणोनी, भक्ष राक्षस झाला तो राव. राजपत्नी येऊन परियेसी, लागली वसिष्ठ चरणांसी. उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय काळज. करुणा वचन ऐकून शांत झाला वसिष्ठ मुनी. वर्षे 12 क्रमोनी, पुनरपी राजा होशील. शाप देऊनी वसिष्ठ ऋषी, गेला आपुले स्थानासी. ब्रह्म राक्षस राजा परियेसी, होऊन गेला वनांतर. निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात. भक्षित असे अनेक जंत, पशु मनुष्य आदी करुणी. ऐसे क्रमिता तवे वनी, मार्गस्थ दंपत्य दोनी. ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी, देखिला राक्षस भयासुर येऊनी. धरी ब्राह्मणासी, वाग्र जैसा पशुसी. येऊनी गेला भक्षवयासी. विप्रस्त्री समागमे, अतिशोक करी ब्राह्मणी. जाऊनी लागे राक्षस चरणी, राखे मजला अहेव बणी. प्राणेश्वरात सोडी पितया, न भक्षी गा माझा पती. माझी तयावरी अति प्रीती, मज भक्षी गा म्हणे सुमती. वल्लभाते सोडून या, पतिविन राहता नारी. जन्म वृथाची दगडा परी, पहिले माते स्वीकारी. प्राण राखे पतीचे, पती लावण्य पूर्व वयसी. वेदशास्त्र पारंगेसी, याचा प्राण जरी तू राक्षसी. जगी होईल तुझ पुण्य, कृपा करी गा आम्हावरी. होईन तुझी कन्या कुमारी, मज पुत्र होतील जरी. नाम वाढवीन तुझे मी. ऐसे नाना परी देखा, विपस्त्री करी महादुःखा. बोलन मनोनी राक्षसे ऐका, त्या ब्राह्मणा ते भक्षिले. पती ते भक्षिले देखुनी, शाप वदिले ते ब्राह्मणी. म्हणे राक्षसा एक कानी, शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी, शापस्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होशी, 12 वर्षे क्रमोनी. परी रमता स्त्रिये सवे, प्राण जाईल स्वभावे. अनाथा भक्षिले दुष्ट भावे, दुरात्मा तू राक्षसा. शाप देऊनी तया वेळी, पतीच्या अस्थी मिळवुनी जवळी. काष्टे घालोनी या प्रबळी, अग्नी प्रवेश केला तिने. ऐसे असता राव देखा क्रमी,
12 वर्षे निका पुनरपी राजा होऊन एका आला आपुले नगरासे. विप्र स्त्रियेचे शापवचन स्त्रियेसी सांगितले कोण. म्हणे संग करिता तत्क्षण मृत्यू असे आपणासे. ऐकोनी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण. मन करुनी निर्वाण त्या जवया प्राण पाहत असे. मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुमचे वंशी. वनी कष्टाला 12 वर्षी. आपुले कर्म न चुकीचे ऐकोनी सतीचे वचन. शोके दाटला अति गहन अश्रू आले नेत्रातून. काय करू म्हणत असे. मंत्री वृद्ध पुरोहितासी बोलाविले परीयेसी. ब्रह्म हत्या घडली आम्हासी विमोचन होय कवणे परी. मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणती ऐका मात्य तीर्थे आचारावी समस्त तेने पुनीत वाल तुम्ही. करोनी ऐसा विचार राजा निघे तीर्था साचार. सर्व तीर्था परिकर विधीपूर्वक करीत असे. ज्या ज्या तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जाण. यदाधिक कर्म अन्नदान ब्राह्मणादिका देत असे. ऐसी नाना तीर्थे करीत परिब्रह्म हत्या सेवेची येत अघोर रूपी असे दिसत. कवणे परी न जायची कष्टुनी राजा बहुतान परी. निर्वाण होऊन मना भीतरी हिंडत पातला मिथिलापुरी. चिंताग्रस्त होऊन या नगरा ब्रह्म प्रदेशी. श्रमोनी राजा परियेसी चिंता करी मानसी. वृक्ष छाये बैसलासे ऋषेश्वरा समवेत. जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी अवचित तया स्थानासी पातला. राजा देखोनी गौतमासी चरणी लोळे संतोषी. नमन करी साष्टांगेसी भक्तिभावे करोनिया. आश्वासुनी तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी. क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत. काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय काज. चिंताकुलित मुखांबुज कवण कार्य घडले असे. ऐकुनी ऋषींचे वचन राजा सांगे विस्तारोन. शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज. प्रायश्चित्ते सकळीक यज्ञादि कर्मे धर्मादिक. सुक्षेत्रे अपार तीर्थे देख. आपण सकळ आचरणी शमन न होय महादोष. सेवेची येत अघोर वेश व्रते आचरलो कोटीश. न जाय दोष सर्वथा. आजी चेनी माझे सकळ जनन. दर्शन झाले जी तुमचे चरण. होतील माझे कष्ट निवारण म्हणून या चरणा लागलो. ऐकुनी रायाचे वचन करुणासागर गौतम आपण. म्हणे भये सांडी का निर्वाण वचन. तारील शंकर मृत्युंजय. तुझे पाप निवारणासी सांगेल तीर्थ विशेषी. महापातक संहारा वयासी गोकर्ण क्षेत्र असे भले. स्मरण करिता गोकर्णासी ब्रह्म हत्यादी पापनाशी. तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव. जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वर्धुनी मंदिर. निश्चय वास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री परियेसा. जैसी अंधकार रजनी प्रकाशावया जेवी अग्नी. चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्यप्रकाशाविण गती नमे. तैसे समस्त तीर्थाने पाप नच जाय याची कारणे. सूर्योदयी तम हरणे तैसे गोकर्ण दर्शने होय. सहस्त्र ब्रह्म हत्या जरी घडल्या असता या शरीरी. प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा. रुद्रपेंद्र विरींची देखा. जाऊनी तया स्थानी ऐका. तप केले हो सकळीका. कार्यसिद्धी होय त्वान प्रती. भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जाणुनी. फळ होय त्या लक्ष गुणी असे पुण्यक्षेत्र ऐसे. जेथे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवा सकळीका. साध्य झाले तप एका याग या वेगळे काय सांगू.
जाणा तो साक्षात ईश्वर, गोकर्ण क्षेत्र कैलासपुर, प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर, विष्णू निरोपे विनयार्थ, समस्त देव तेथे येती, पुण्यक्षेत्री वास करीती, ब्रह्मा विष्णू इंद्रा सहित विश्वे देव मरदगण, चंद्र सूर्य वास्वादिक, पूर्वद्वारी राहिले ऐक, प्रति करी भक्तिपूर्वक, बैसले असती तये स्थानी, अग्नि यम चित्रगुप्त, एकादश रूप पितृदैवत, दक्षिण द्वारी वास करीत, संतोषे राहिले असती, वरुणा सहित गंगा सकळी, राहती पश्चिम द्वारस्थळी, प्रीती करी चंद्रमौळी, तया सकळा परियेसा, कुबेर वायू भद्रकाळी, मातृदेवता चंडी सकळी, उत्तरवास त्रिकाळी, पूजा करीती महाबळेश्वराची, चित्ररथादी विश्वास वसु परियेसी, चित्रसेन गंधर्व सुरसी, पूजा करीती सदाशिवाशी, सदा वसूनी तया ठाई, घृताची रंभा मेनका, तिलोत्तमा उर्वशी ऐका, नित्य नृत्य करीती देखा, महाबळेश्वराचे सन्मुख, वसिष्ठ कश्यप कन्य ऋषी, विश्वामित्र महातापसी, भरद्वाज जैमिनी जबल ऋषी, पूजा करीती सदा तेथे, कृतयुगी ब्रह्म ऋषी, आचार करिता महातापसी, महाबळेश्वराचे भक्तीसी, राहिले गोकर्ण क्षेत्रास, मरीची नारद अत्रि ऋषी, दक्षादी ब्रह्म ऋषी परियेसी, सनकादिक महातापसी, उपनिषदार्थ उपासिती, अनेक सिद्ध साध्य जाण, मुनीश्वर अजी न धारण, दंडधारी संन्यासी निर्गुण, ब्रह्मचारी तेथे वसती, त्वगस्थित मात्र शरीरेसी, अनुष्ठिती महातापसी, पूजा करीती भक्तीसी, चंद्रमौळीची परियेसा, गंधर्वादी समस्त देव, पितर सिद्ध अष्टवसव, विद्याधर किम पुरुष सर्व, सेवेसी जाती निरंतर, गृहक किन्नर स्वर्ग लोक, शेषादी नाग तक्षक, पिशाच वेताळ सकळीत, जाती पूजेसी तया स्थानी, नाना शृंगार करुणी, अनेक भूषणे विराजमानी, सूर्य ऋषी विमानी, वहनी येती वळंघोनिया, स्तोत्रे गायन करीती देखा, निमित्ती नृत्य करीती अनेका, पूजे कारण येती सकळिका, महाबळेश्वर लिंगासी, जे जे इच्छिती मनकामना, पावती त्वरित निर्धार जाण, समान नाही क्षेत्र गोकर्ण, या ब्रह्मांड लोकात, अगस्त्यादी सनत कुमार, प्रियव्रतादी राजकुमार, अग्निदेव दानवादी येर, वर लादले सर्व तया ठाई, शिशुमारी भद्रकाळी, पूजा करीती त्रिकाळी, नागाते गरुड नगिळी, महाबळेश्वर दर्शनी, रावणादी राक्षस कुळी, कुंभकर्ण येर सकळी, वर लादले ये स्थळी, बिभीषण पूजतसे, ऐसे समस्त देवकुळ, सिद्ध दानवादी सकळ, गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ, आराधित नाना परी, लिंग स्थापित आपुले नामी, असे ख्याती तया नामी, वर लादले अनेक कामी, चतुर्विध पुरुषार्थ, ब्रह्मा विष्णू आपण देखा, कार्तवीर्य विनायका, आपुले नामी लिंग देखा, प्रतिष्ठा केले तये ठाई, धर्म क्षेत्र पाळादी, दुर्गा देवी शक्ती वृंदी, लिंग स्थापिले आपुले नामी, ज्या गोकर्ण क्षेत्रात, गोकर्ण क्षेत्र असे गहन, लिंग तिथे असंख्य जाण, पदोपदी असे निर्गुण, ऐसे क्षेत्र अनुपम असे, सांगो किती विस्तारुन, असंख्यात तीर्थे जाण, पाषाण समस्त लिंग खून, समस्त उदके जाणवी तीर्थे, कृतयोगी महाबळेश्वर श्वेत, त्रेतायुगी लोहित, द्वापरी सुवर्ण पीत, कलियुगी कृष्ण वर्ण जाहला, सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण,
कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने. पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी. ब्रह्म इत्यादी पातके नाशी, काय आश्चर्य परियेसा. ब्रह्म हत्यादी महापापे, परदारादी षट पापे, दुश्शील दुराचारी पापे, जाती गोकर्ण दर्शने. दर्शन मात्रे पुनीत होती, समस्त कार्य का काम्यार्थ साधती. अंती होय तयासी गती, गोकर्णी लिंग दर्शने. तये स्थानी पुण्य दिवशी, जे जे अर्चिती भक्तीसी, तेची जाणा रुद्रवंशी, रायासी म्हणे गौतम. एखादे समयी गोकर्णासी, जाय भक्तीने मानुषी, पूजा करीती सदा शिवासी, शिवपद निश्चये पावे जाण. आदित्य सोम बुधवारी, अमावस्यादी परवा भीतरी, स्नान करुनी समुद्र तीरी, दान धर्मे करावे. शिवपूजा व्रत हवन, जप ब्राह्मण संतर्पण, किंचित करिता अनंत पुण्य, गौतम म्हणे रायासी. व्यतिपातादी पर्वणीसी, सूर्य संक्रांतीचे दिवशी, महाप्रदोष त्रयोदशी, पूजता पुण्य अगण्य, काय सांगो त्याची महिमा, निवाडा होय अखिल कर्म. ईश्वर भोळा अनंत महिमा, पूजन मात्रे दृष्ट तसे. असित पक्ष माघ मासी, शिवरात्री चतुर्दशीसी, बिल्वपत्र वाहिले यासी, दुर्लभ असे त्रिभुवनात. ऐसे अनुपम स्थान असता, न जाती मूर्ख लोक ऐकता. शिवतीर्थ असे दुर्लभता, नेनती मूढ बधीर जाण. उपोषणादी जागरण, लिंग सन्निध गोकर्ण, स्वर्गासी जावया सोपन. पद्धती असे परियेसा, ऐसे या गोकर्ण स्थानासी, जे जाती जन यात्रेसी, चतुर्विध पुरुषार्थासी, लादती लोक अवधरा. स्नान करुनी समस्त तीर्थी, महाबळेश्वर लिंगार्थी, पूजा करावी भक्तार्थी, पातकव्य तिरक्त होय जाण. ऐशा परी गोकर्ण महिमा, प्रकाश केला ऋषी गौतमा. राजा ऐकुनी अति प्रेमा, पुसता झाळा ते वेळी. राजा म्हणे गौतमासी, गोकर्ण स्थान निरोपिलेसी, पूर्वी पावला कोण यापासी, साक्ष झाली असेल. विस्तारोनी ते आम्हा सांगावे स्वामी करुणेसी, म्हणून चांगला लागला चरणासी, अतिभक्ती करुनिया. म्हणे गौतम तये वेळी, गोकर्ण क्षेत्री महाबळी, जाणो आम्ही बहुकाळी, अपार साक्षी देखिले असे. गेलो होतो आम्ही यात्रे, देखिला दृष्टांत विचित्र, आले होते तेथे जनमात्र, यात्रा रूप करुनिया. माध्याहकाळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायेत, दुरोनी देखिले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी. शुष्कमुखी निराहारी, कुष्ठ सर्वांग शरीरी, कृमी पडले अघोरी, पुय शोणित दुर्गंधी. कुक्षी रोगी, गंडमाळा, कफे दाटला असे गळा. दंतहीन अतिविभळा, वस्त्र नाही परिधाना. चंद्र सूर्य किरण पडता, प्राण जया कंठगता. शौच व्याधी असे बहुता, सर्वांग शूळ महादुःखी. विधवा आपण केशव पणी, दिसे जैसी मुख मरणी. क्षणाक्षणा पडे धरणी, प्राण त्याग करू पाहे. ऐशी अवस्था चांडाळीसी, आली वृक्ष छायेसी, देह टाकिला धरणीसी. त्वजू पाहे प्राण आपुला, प्राण त्वजिता तये वेळी. विमान उतरले तत्काळी, शिवदूत अति बळी, त्रिशूळ खडवांग धरुनिया. टंकायुधे चंद्र भाळी, दिव्य कांती चंद्रासारखी केवळी. किरीट कुंडले मिरविली, चतुर्वर्गे येणे परी. विमानी सूर्यासारखे तेज, अति विचित्र दिसे विराज. आले चांडाळी एकाज, अपूर्व वर्तले तये वेळी. आम्ही पुशिले शिवदूतासी, आली ते कवण्या कार्यासी. दूत म्हणे आम्हासी, न्यावया आलो चंडाळी ते.
ऐकोनी दूताचे वचन विस्मित झाले अमुचे मन. पुनरपि केला त्यासी प्रश्न ऐक राया तू एक चित्ते. ऐशिया चांडाळी पापिणीसी कैसी योग्य विमानेसी नेऊन या श्वानासी सिंहासनी कैसे योग्य. या जन्मादारभ्य इसी पापे पाप संग्रहासी ऐशी पापीन दुर्वृत्त ऐसी केवी न्याय कैलासा. नाही इसी शिवज्ञान न करीच ते तप साधन दया सत्य कदा नेने इसी कैसे न्याल तुम्ही. पशुमांस आहार इसी सदा करी जीव हिंसी ऐशिया दुष्ट कृष्टी पापिणीसी केवी नेता स्वर्ग भुवना. अथवा कधी शिवपूजन पूजन न करी पंचाक्षरी जपन नाही केले शिवस्मरण इसी कैसे न्याल तुम्ही. शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञ यगादी साधन नाही केले इने कधी. न करी स्नान पर्व काळी नेणे तीर्थ कवणे वेळी अथवा व्रतादी सकाळी केले नाही इने कधी. सर्वांगी पुळ्य शोणित दुर्गंधी असे बहुत ऐशी चांडाळी दिवृत्त कैसे विमानी बैसवाल. अर्चन जन्मांतरीचे म्हणा पुष्ट सर्वांग तेची खुणा कृमी निगती मुखातून पूर्वाजित काय केले. ऐशी पापिनी दुराचारी केवी नेता कैलासपुरी योग्य नवे चराचरी तुम्ही केवी न्याला इसी. गौतम म्हणे रायासी ऐसे पुशिले दूतासी त्यांनी सांगता आम्हासी आधंत तये चांडाळीचा म्हणे गौतम ऋषेश्वर चांडाळीचे पूर्वापार सांगेल तुम्हास सविस्तर. असे आचार्य परियेसा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण सौदामिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अति सुंदर रूप ऐसे. उपवर जाहिला पितृगृहासी न मिळे वर तियेसी चिंता करीती माता पिता न मिळे वर सुंदर तिसी. उन्मत्त जाहली 10 वरुषी मिळवून एका द्विजासी गृहोत्तेसी लग्न केले. विवाह झाल्यावरी होती तया पतीचे घरी क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा. वर्तता असे पुढे देख तिचे पतीस झाले दुःख पंचत्व पावला तत्काळिक विधी लेखे करुनिया ऐकोनी तिचे माता पिता. कन्या आपुले घरी आणता तत्वता पतीचे दुःख दुःखिता खेद करीन ने ते नारी. अति सुंदर पूर्व वयासी मध्ये व्याप्त प्रति दिवसी चंचळ होय मनसी परपुरुषाते देखोनिया गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करीते बाळी. प्रगट जाहिले तत्काळी गौप्य नाहे नोहे पातक आपण विधवा असे नारी. पूर्व वयासी अति सुंदरी विषयी प्रीती असे भारी स्थिर नोहे तिचे मन. ऐसे तिची या पातकासी विदित जाहले सर्वांसी वाळीत केले तियेसी माता पिता बंधू वर्गी. माता पिता बंधू जन तिथे त्वजिती निर्भत सोन आपण प्रायश्चित घेऊन शुद्ध झाले परियेसा. शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्यभिचारासी. प्रकट रूप अहर्निशी रमू लागली नगरात. ती नगरी एकवाणी रूप होते अतिला वन्य गुणी त्यासी तिने पूर्व वयस देखोनी झाली त्याची कुलस्त्री. तया शूद्राची या घरी वर्तत असे ते नारी ऐसे पापीन दुराचारी कुर वैरीन 42. श्लोक. स्त्रियं कामेन नाश्यति ब्रह्मणो हिन सेवया राजानो ब्रह्मदंडेन यतयो भोग संग्रहात. टीका. स्त्रिया नास्ती काम वेगे ब्राह्मण नास्ती हीन सेवे राज्य जाय द्विजक्षोमे यती नासे विषय सेवने. शूद्रासवे अहर्निशी रमत होती अति हर्षी पुत्र जाहला तियेसी शत्रुगृहे असता नित्य मास आहार तिसी मद्यपान उन्मत्तेसी होऊनी तया शूद्र महिषी होती पापीन दुराचारी. वर्तता एके दिवसी उन्मत्त होऊन परियेसी छेदील वासरू आहारासी मेष म्हणून पापिणेने
छेदोनी वत्स परियेसी पाक केला विनयेसी शिर ठेविले शिंकायासी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत जाहिले असता मनी वासरूप आहे जाऊनी धेनु देहावला दोहावया लागी वत्सस्थानी असे मेष भ्रमित जाहली अति क्लेश घरी पाहतसे शिरास स्पष्ट दिसे वासरू अनुतप्त होऊनी तय वेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी अज्ञानाने ऐशी पापे घडली म्हणून चिंता दुरात्मनी तया वत्स शिरासी निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणून परियेसी अश्ची चर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजार लोका वागरे वत्स नेले ऐका बक्षिले म्हणून रडे देखा पती पुढे येणे पुरे ऐसे कितीक दिवसांवरी नांदत होती शुद्रा घरी पंचत्व पावली ते नारी नेली दुती यमपुरा घातली तियेसी नरकात भोगी भोगी अति दुःखी पुनरपि जन्मा चांडाळी जात उपजली नारी परियेसा उपजताची जाहली अंधळी विद्र पर्वण जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळिती माया मोहे उच्छिष्ट अन्न घालिती तोंडा स्वजन तियेचा अखंडा बाळपणी तियेसी विगडा पोसितासी येणे परी ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाले निराश्रय सर्वांग कुष्ठवर्ण पीडिता त्वजिती तियसी स्वजन भ्रात भिक्षा मागोनी उदर भरित रक्षण करी शरीर आपुले येणे परी चांडाळ वर्तत असे बहुत काळ क्षुधेने पीडित सर्व काळी आपण अंध कुष्ठ देही न मिळे तिसी वस्त्र अन्न दुःख करीत अति गहन ऐसे तिचे पूर्व कर्म झाली वृद्ध अति कष्टे भिक्षा मागे जनांसी मार्गी पडोनी अहर्निशी कधी न भरे उदर तिसी दुःख विलापे अपार व्याधी असे शरीरासी शोणित पुय परियेसी दुर्गंधी येत असे महादोषी सर्वांग कुष्ठे गळत असे ऐसे वर्तता माघ मासी लोक निगले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देख शिवरात्रीचे यात्रेसी येती लोक देशोदेशी चतुर्वर्ण आसपासी हरुषे येती परियेसा देशोदेशीचे राजे देखा हस्तिरथा दिसहित ऐका येती समस्त भूमंडलिका महाबळेश्वर दर्शनासी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद समारंभ वाद्यनाथ अमित लोक परियेसा किती हासती गायन करीती धावती नृत्य करीती येती शिवस्मरणे गर्जना करीती यात्रा प्रसंगी जन देखा ऐसे महाजनां समवेत चांडाळी गेली तेथे त्वरित सेवे भिक्षुक असती बहुत तया सवे जात असे येणे परी गोकर्णासी चांडाळी पातले सयासी करावलंबे महाजनासी भिक्षा मागे करुणा वचने लोक जाती मार्गात शयन करी आक्रंदत कर वोडवणी मागत महाजन लोकासी पूर्वीची पापे आपण पीडित असे याची कारण भिक्षा घाला क्षुधा निवारण म्हणून मागे सकळिका नेणे कधीच वस्त्र प्रावरण धुळीत लोळे आपण क्षुधाक्रांत होतसे मरण धर्म करा सकळासी म्हणे सर्वांगी रोगग्रस्त वस्त्राबीन बाधे शीत अक्ष नाही क्षुधाक्रांत धर्म करा सकळी कहो पूर्वी जन्म शतांतळी नाही केले पुण्य येरी याची कारणे पीडित भारी धर्म करा सकळीक येणे परी मार्गात चांदाळी असे याचित ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी येरी विभळ क्षुधाक्रांत जठराग्नी प्रदीप्त असे बहुत
धर्म करा ऐसे म्हणत पडली मार्गात ते धवा. पूजेसी जाती सकळ जन त्याते मागे आक्रंदोन. एक म्हणती हासोन उपवास आजी अन्न कैचा. हाती होती बिल्ब मंजरी घाली ती तियेच्या करी. अग्राणोनी पाये येरी भक्षण वस्तू नवे म्हणे. कपोनी टाकी ती अवसरी कोपोनी टाके ती अवसरी जाऊनी पडली लिंगावरी. रात्री असता अंधारी अलभ्य पूजा घडली देखा. कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी. पूजा पावली त्या शिवासी बिल्ब मंजरी शिवमस्तकी. इतुके पुण्य घडले तिसी प्रयत्न न करिता परियेसी. तृष्टला ईश्वर हर्षी भावार्णवा कडे केले. येणे परी चांडाळीसी उपवास घडला अनायसी. तेथून उठली दुसरे दिवशी भिक्षा मागावा कारणे. पहिलीच कुष्ठरोगी असे असक्त झाले उपवासे. चक्षुहीन मार्ग न दिसे जात असे मंद मंद. सूर्य रश्मी करुणी तिसे दुःख होय असम सहसी. पूर्वाजित कर्मे ऐसी म्हणते दूत गौतमाते. ऐसे चांडाळी कष्टत आली वृक्ष छाये समीपत. त्वजू पाहे प्राण त्वरित म्हणून आलो धावोनी. पुण्य घडले इजी आजी उपवास शिव तिजी तिथी काजी. बिल्ब पत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण. तया पुण्य करुणी इचे पाप गेले शतजन्मीचे. हे प्रीती पात्र ईश्वराचे म्हणून पाठविले आम्हासी. ऐसे म्हणती शिवदूत तियेवरी शिंपुनिया अमृत. दिव्य देह पाऊनी त्वरित गेली ऐका शिवलोका. ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारोन. रायासी म्हणे तू निघोन त्वरित जाई गोकर्णासी. जाताची तुझी पापे जाती इह सौख्य पत्रम उत्तम गती. संशय न धरी गा चित्ती. म्हणून निरोपी रायासी परिसोनी गौतमाचे वचन. राजा मनी दृढ संतोषण त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण. पाप वेगळा झाला तो ऐसे पुण्य पावन स्थान. म्हणून राहिले श्रीपाद आपण सिद्ध म्हणे एक कथन. नामधारका एक चित्ते म्हणून सरस्वती गंगाधरू. सांगे गुरुचरित्र विस्तारू. श्रोते करुणी निर्धारू एक चित्ते परियेसा. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोऽध्याय. श्री दत्तोत्रयार्पणमस्तु. श्री दत्तोत्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7वा समाप्त.